हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू WCTC बुलढाणा. आता आपण बघूयात काउंटर पी ए बल्कमध्ये मनी ऑर्डर कशा बुक कराय. काउंटर पी एचे जे काही कार्ड्स आहेत त्याच्यामध्ये बुकिंग सोल्युशनच्या कार्ड्समध्ये आपण जाणार आणि या ठिकाणी मनी रेमिटन्समध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो दोन प्रकारचे मेनूज आपल्याकडे समोर असतील. त्यामध्ये डोमेस्टिक मनी ऑर्डर्स बुकिंग बल्क याला आपण क्लिक करायचं. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डाउनलोड एक्सेल टेम्पलेट नावाचा ऑप्शन आहे. ही जी टेम्पलेट आहे ती आपण डाउनलोड करायची. या ठिकाणी ती डाउनलोड झाली आणि ती टेम्पलेट ओपन करून त्यामध्ये ज्या ज्या रेड एंट्रीज आहेत तेवढं आपल्याला भरायचे आहेत ते आपण भरून घेतलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो दोन प्रकारचे कस्टमर असू शकतात. एक बल्क कस्टमर जे रजिस्टर्ड आहेत आपल्याकडे आणि बल्क कस्टमर जो वॉक इन आहे, पहिल्यांदाच आपल्याकडे आलेला आहे. तर आपण असा कस्टमर बघूया की तो पहिल्यांदा आला आहे आणि त्याला बल्कमध्ये आर्टिकल बुक करायचे आहेत. बल्क इन वॉक इन कस्टमरला आपण क्लिक करतो त्या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला त्यांचा मनी ऑर्डर जो टाईप आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आपण या ठिकाणी EMOला आपण सिलेक्ट करतो आणि त्यानंतर आपल्याला एक डिक्लेरेशन द्यावं लागतं की आपण 25,000पेक्षा जास्त पैसे मनी ऑर्डरच्या स्वरूपातून या महिन्यात पाठवलेले नाही आहेत. त्याला आपण टिक करायचं, नेक्स्टला जायचं. सेंडरचे डिटेल्स जे आहेत त्या आपलं वॉक इन कस्टमर आहे. ॲक्च्युली ही जी मनी ऑर्डर आहे साधारणतः वन टू मेनी या प्रकारामध्ये बुक होताना आपल्याला दिसते. या ठिकाणी आपण तो आपला रजिस्टर्ड कस्टमर आहे, त्याचा पिनकोड, त्याचा फोन नंबर आपण टाकू. त्याची जी काही डिटेल्स आहेत ते आपल्याला ऑटोमॅटिक मिळेल. या ठिकाणी सेंडरचे डिटेल्स आपण अपडेट केल्यात. खाली आपण ऑप्शन बघू शकतो, अपलोड एक्सेल फाईल नावाचं एक ऑप्शन आपल्याला दिसेल. याला आपण क्लिक करायचं आणि जी टेम्पलेट आपण डाउनलोड केली आहे आणि त्यामध्ये आपली संपूर्ण माहिती भरली आपण, ती जी टेम्पलेट आहे ती टेम्पलेट आपल्याला ओपन करायची आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो की ही जी टेम्पलेट आहे ही आपण अशा पद्धतीनं भरली. अशी साधारणतः टेम्पलेट असेल ती आपण ही कंप्लीट हा डेटा आपण भरलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी रेड मार्क आहेत तेवढाच पोर्शन जो आहे तो फक्त आपल्याला भरायचा आहे. त्याच्यामध्ये रिसिवर नेम आहे, सिरियल नंबर आहे, मनी ऑर्डर व्हॅल्यू आहे, ॲड्रेस आहे, रिसिवर सिटी, रिसिवर स्टेट आणि रिसिवरचा पिनकोड, त्यानंतर रिसिवरचा मोबाईल, एवढ्याच फील्ड फक्त आपल्याला भरायच्या आहेत. बाकी ज्या फील्ड्स असतील त्या भरण्याची आपल्याला गरज नाही आहे. तर ही जी फाईल आहे आपण या ठिकाणी अपलोड करतो. आपण आपल्या पुन्हा पोर्शनमध्ये येऊ. या ठिकाणी आपण पाहतो ही ती आपली फाईल आहे. ही फाईल आपण सिलेक्ट करायची एक्सेलमध्ये आणि त्यानंतर इथे छोटंसं एक बटन आहे व्हॅलिडेट नावाचं. याला आपण व्हॅलिडेट करायचं. याला जसंही आपण व्हॅलिडेट करू वरती एक ग्रीन मॅसेज जो आहे तो आपल्याला जनरेट दिसताना पॉपअप झालेला दिसेल. त्यामध्ये आपल्या सगळ्या मनी ऑर्डर जे आहेत ते त्याने व्हॅलिडेट केले आहेत आणि या ठिकाणी त्यांच्याकडनं पेमेंट अलॉंग विथ मनी ऑर्डर प्लस त्याचं कमिशन मिळून 17,537 रुपये आपल्याला घ्यायचे आहेत त्यांच्याकडनं. या पेमेंटला आपण क्लिक करायचं. पुन्हा ते मनी ऑर्डर आपण 3 प्रकारे बुक करू शकतो म्हणून हे 3 ऑप्शन्स या ठिकाणी आलेले आहेत. आपण कॅशला क्लिक करायचं आणि जी काही अमाऊंट आहे ती अमाऊंट त्यांच्याकडनं कलेक्ट करायची आणि त्यानंतर यसला क्लिक करायचं. जसे आपण यसला क्लिक करू ते जे मनी ऑर्डर आहेत त्या बुक होऊन जातील. अशा पद्धतीनं आपण ह्या ज्या मनी ऑर्डर आहेत ते आपण या ठिकाणी बुक करू शकतो. थँक्यू.